नमस्कार, मी मनुष्य पाटील. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे गुडघेदुखी. वयाच्या एका ठराविक वयानंतर गुडघेदुखीचा त्रास जवळजवळ प्रत्येकाला होतो. पण तीच गुडघेदुखीचं सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेऊन ती आटोक्यात आणली तर ठीक, नाहीतर अनेकदा नी रिप्लेसमेंटचा सुद्धा सल्ला दिला जातो. आणि याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर मिलिंद पाटील आपल्याबरोबर आहेत. तुमचं स्वागत आहे IVN लोकमतमध्ये. नमस्कार. आणि तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-667-14764 या नंबरवर. सर, आपण आजूबाजूला नेहमी बघत असतो कोणाला कोणाचे तरी गुडघे दुखतच असतात. एका ठराविक वयानंतर हा त्रास सुरू होतो. नेमकं असं का होतं? गुडघेदुखी ही प्रत्येकाला होणारा आजार आहे आणि ते व्हायचं मेन कारण असतं की सांध्यामध्ये एक कार्टिलेज नावाचं जे आवरण असतं, म्हणजे समजा आपण नॉर्मल सांधा बघितला तर तो असा दिसतो. याच्यामध्ये निळ्या रंगाचा जो पदार्थ आहे तो पदार्थ त्याला आपण मराठीमध्ये कुर्चा किंवा इंग्लिशमध्ये कार्टिलेज म्हणतो. तो पदार्थ ऍक्च्युली इनसेन्सिटिव्ह असतो, आपल्या नखासारखा असतो. तो नखाला कशी संवेदना काही नाही, पण कालांतराने मुवमेंट झाल्यामुळे, हालचाल झाल्यामुळे तिकडे घर्षण होतं आणि मग तो पदार्थ निघून जातो. आणि हे पदार्थ निघून गेला की खालचं जे हाड आहे ते जेव्हा उघडं पडतं ते जास्ती सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे ज्या भागाला संवेदना नाही ते आवरण गेल्याच्या नंतर दुखरा भाग उघडा पडल्यामुळे दोन हाड एकमेकावरती घासतात आणि मग लोकांना सांधेदुखी होते. तर सांधेदुखी व्हायचं मेन हेच कारण आहे की कुर्चा नावाचा संवेदनाहीन पदार्थ निघून जातो आणि मग सांधेदुखी सुरू होऊन जाते. म्हणजे आपण बघितलं की कुठेतरी वयोमानानुसार अशा प्रकारचं कुर्च्या झिजून जाते आणि मग सांधेदुखीला सुरुवात होते. पण मुळात त्रास कसा सुरू होतो? सिम्पटम्स काय असतात की समजायचं की आता हा गुडघेदुखीचा त्रास मला सुरू झालाय? ज्या वेळेला ही कुर्च्या निघून जायला लागते तेव्हा पेशंटला चालताना दुखतं, कधी कोणाला खाली बसता उठताना दुखतं, कोणाला जिने चढता उतरताना दुखतं, सांध्याला सूज येते. आणि कधी कधी असं होतं की सांध्यामधला आवाज येतात, म्हणजे घर्षणाचा आवाज हा बाहेरच्या माणसाला ऐकू येऊ शकतो किंवा त्याच्यावरती सांध्यावरती हात ठेवला आपण तर फ्रिक्शनाची जाणीव होऊन जाते आपल्याला. पण मुख्यत्वे करून चालण्याचं अंतर कमी होणं, म्हणजे समजा एखाद्या वेळेला पेशंट अर्धा पाऊण तास चालू शकतो, पण दुखायला लागला की हळूहळू 5-10 मिनिटं झाली की कुठेतरी बसायला जागा शोधतो. किंवा कधी कधी इव्हन रात्री झोपेमध्ये कूस बदलताना तर जो उघडं पडलेलं हाड एकमेकावरती घासलं की असह्य वेदना होतं आणि पेशंट जागा होतो. सांध्याला सूज येते, म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यावरती खूप वेळा पाणी भरलंय असं ऐकत असतो. तर या पद्धतीने पेशंटला त्रास होत असतो. आणि कधी कधी सांध्याला बाक येतो, म्हणजे ज्याला आपण बो लेग्स म्हणतो किंवा नॉक नी म्हणतो, म्हणजे दोन्ही पाय धनुष्याकृती होतात किंवा गुडघे जवळ येतात पण पंजा दूर जातो, ह्याला फेंगडे पाय म्हणतो आपण. अशा डिफॉर्मिटीज क्रिएट होतात. म्हणजे ऍक्टिव्हिटी कमी होणं, दुखणं चालू होणं, सूज येणं ही त्याची लक्षणं आहेत. म्हणजे गुडघेदुखी सुरुवात झाली की कुठेतरी सुरुवात होते, गुडघ्याला सूज यायला सुरुवात होते आणि मुळात अंतर चालायला एकदम कठीण जातं. गुडघेदुखीबद्दल आपण बोलतो आहोत आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-667-14764 या नंबरवर. तर आपण साधारण आता गुडघेदुखीबद्दल बोलतो आणि तुम्ही सिम्पटम्स सांगितले की असा त्रास सुरुवात होतो, पण अगदीच फ्रिक्शन वगैरे व्हायला किंवा आवाज यायला सुरुवात होते तुम्ही म्हणतात ही खूप लेट स्टेज आहे. पण मुळात सुरुवातीला ना अनेक पेशंट दुर्लक्ष करतात की गुडघेदुखी सुरुवात झाली, अनेकदा दुर्लक्ष होतं. ते त्यांनी करू नये यासाठी काय सांगाल तुम्ही? कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष तर करूच नाही. बरोबर आहे. कारण की सांधा दुखायला लागला तर खूपदा वॉर्निंग सिग्नल असते आणि आपण कसं रस्त्यावरती वॉर्निंग सिग्नल इग्नोर केला आणि पुढे निघून गेलो तर ऍक्सिडेंट होणारच आहे. तर गुडघेदुखी सुरुवात झाली की ते इग्नोर कधीच नाही करायचं. पेशंटनी सुरुवातीला डॉक्टरकडे जाणं जरुरी आहे. सांध्याचा एक्सरे काढला जातो, काही रक्ताची तपासणी केली जाते आणि त्याच्यानंतर डॉक्टरी सल्ल्यानुसार पुढची ट्रीटमेंट करावी. बेसिकली वजन कमी करणं हे फार महत्वाचं आहे, कारण की जेवढं सांध्यावरती वजन पडणार तेवढा तो जास्ती झिजणार. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सांध्याचे व्यायाम करणं महत्वाचं. म्हणजे आपल्याला गुडघ्याच्या मसल्स ज्या आहेत, स्नायू जे आहेत त्यांची क्षमता चांगली ठेवायला पाहिजे, त्यांचा लवचिकपणा पण चांगला ठेवायला पाहिजे. कारण की जेव्हा सांध्याची हालचाल होते ती मसल्समुळे होते, स्नायूंच्यामुळे होते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही काही गोष्टी केल्यावरती जर का दुखत असेल तर त्या गोष्टी आपण अवॉइड पण करू शकतो. सांध्याची हालचाल होते ती मसल्समुळे होते, स्नायूंच्यामुळे होते.
तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही काही गोष्टी केल्यावरती जर का दुखत असेल तर त्या गोष्टी आपण अवॉइड पण करू शकतो. म्हणजे असं होतं की पेशंट जर का म्हटला की नाही मला खाली बसताना दुखतं, तर गोळ्या घेत राहण्यापेक्षा खाली न बसणं हे जास्ती महत्वाचं आहे. म्हणजे टॉयलेट करता चेंजेस करावेत, जेवायचे चेंजेस करावेत, जर का लिफ्ट असेल तर जिने वापरू नये. या सगळ्या गोष्टींनी सुरुवातीच्या स्टेजला आपण काही कंट्रोल करू शकतो आणि मग डॉक्टरी सल्ल्याच्या नुसार गोळ्या वगैरे घेता येऊ शकतात. म्हणजे सुरुवातीलाच डॉक्टरकडे जाऊन जर योग्य सल्ला घेतला आणि त्याप्रमाणे वागलं तर कदाचित पुढची स्टेज येणार नाही. आपल्याबरोबर एक फोन आलाय, अकलूजवरून फोन आहे. सत्यजित जोशी आपल्या बरोबर आहेत. बोला सत्यजित. हा, गुड आफ्टरनून सर. हं? सर मला झोपेतून सकाळी उठलं ना की फक्त चालताना गुडघा दुखतो. इतर वेळेस नाही दुखत, पण झोपेतून उठल्या फक्त चालताना दुखतो गुडघा. जर का आपल्याला झोपेतून उठल्यावरती दुखतो पण नंतर दिवसभर तुम्ही चालू शकता का? दिवसभर काय प्रॉब्लेम? दिवसभर काय प्रॉब्लेम? हा म्हणजे कुठल्याही आर्थरायटिसमध्ये किंवा सांधेदुखीमध्ये हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. याला आम्ही इंग्लिशमध्ये मॉर्निंग स्टिफनेस असं म्हणतो. म्हणजे हे एखाद्या गंजलेल्या मशीन प्रमाणे आहे. रात्रभर ते मशीन बंद आहे तर सुरुवात करताना त्याला जर अशी घडघड किंवा असा त्रास होणार, पण एकदा ते मुवमेंटमध्ये आलं की त्यानंतर हा त्रास कमी होऊन जातो. म्हणजे ही अतिशय सुरुवातीची स्टेज आहे. ह्याच्या वेळेला आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे उठल्यावरती ताबडतोब अंथरुणातनं उतरू नये. ज्याला वॉर्मिंग अप म्हणतो त्यानुसार बेडमध्येच काही 5-6 वेळा पाय हलवावा आणि गुडघ्याचे काही छोटेसे व्यायाम असतात, वाटी टाईट करणं, सोडणं, हे उतरायच्या आधी करावेत आणि मग नॉर्मली त्यांना चालता येईल. बरोबर. म्हणजे सुरुवातीची स्टेज आहे असं आपण म्हणायला पाहिजे. पण एखादा एक पेशंट तुमच्याकडे आला की गुडघा दुखतोय, गुडघ्याला सूज आलेली आहे, तेव्हा तुम्ही पहिला सल्ला काय देता त्यांना? पहिला सल्ला म्हणजे पहिले त्याचं निदान होणं जरुरी आहे. की हे का आहे. कधी कधी गुडघ्याची जे एक्सरे काढला जातो, त्याचे रक्त तपासणी केली जाते, वाटलं तर MRI स्कॅन पण केला जातो, गुडघ्यातनं पाणी पण काढून त्याची टेस्टिंग होते आणि त्यानंतर ज्या पद्धतीने झीज झालेली आहे त्यानुसार सल्ला असतो. सुरुवातीला म्हणलं तसं वजन कमी करा, काही व्यायाम करा आणि तुमच्या ज्या आजारामुळे ज्या तुम्हाला लक्ष्मण रेषा किंवा लिमिटेशन्स आलेले आहेत त्याच्या आतमध्ये राहा, हा सुरुवातीचा सल्ला असतो. बरोबर आहे. म्हणजे गुडघेदुखी ही सुरुवात झाली आणखी काही सल्ला डॉक्टरांचा पाळला पाहिजे. पण अनेकांना नी रिप्लेसमेंटचा सुद्धा सल्ला दिला जातो. नी रिप्लेसमेंट करणं गरजेचं असतं असं सुद्धा त्यांना सांगितलं जातं आणि त्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. पण आता घेऊया एक ब्रेक. पण गुडघेदुखीबद्दल तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-667-1474 या नंबरवर. आज टॉक टाइम मध्ये आपण गुडघेदुखी या विषयावर बोलतो. सर, एक कराडवरून फोन आहे. उमेश सिंग दलावरी आपल्या बरोबर आहेत. बोला उमेश सिंग. येस, हॅलो. हा बोला. काय झालं की मी आता हॅलो बोला गडावर जातो ना, हा ते मला काय झालं की 10 वर्ष झालं आता चालू आहे, पण आता सूजन आली तिथं. मी डॉक्टर साहेबला दाखवलं इथं, तर त्यांचं काय फरक पडला नाही. हा हा. नाही, तुम्हाला नुसती सूज आहे का गुडघा दुखतो सुद्धा? गुडघा दुखतोय, दुसरे कमरची पेन आहे जरा. अच्छा अच्छा. नाही, गुडघा तुमचा दुखतोय आणि सूज आहे म्हणजे डेफिनेटली गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि गडावर चढताना म्हणजे केव्हाही चढताना खूप लोकांना त्रास होतो आणि जेव्हा आपण चढतो तेव्हा गुडघ्यावरती जास्ती ताण पडल्यामुळे आतली तुमची झीज जास्ती झाली असेल आणि ही सूज टिपिकली अशा करता येते की जेव्हा नॉर्मली झीज होताना पावडर निघत असते, पण क्वचित असं होतं की एखादा मोठा तुकडा निघू शकतो आणि मग तो मोठा तुकडा निघाला की आतमध्ये अडकतो, ज्याला लॉकिंग म्हणतो आम्ही. तर आपल्या केसमध्ये एक्सरे काढणं जरुरी आहे, कदाचित MRI स्कॅन सुद्धा लागू शकेल आणि लहानसं ऑपरेशन सुद्धा करावं लागू शकतं. कारण की जर का 10 वर्षापासून त्रास आहे तर त्याच्याकडे औषधं घेण्यापेक्षा काही टेस्ट करणं इम्पॉर्टंट. बरोबर आहे. एक फोन आलाय, अंधेरीवरून फोन आलाय. किशोरी राणे आपल्या बरोबर आहेत. बोला किशोरी. हॅलो सर. हॅलो. माझा प्रश्न असा आहे की जे माझ्या वडिलांचं नी रिप्लेसमेंट झाली आहे, तर परत म्हणजे ऑपरेशन करायची गरज आहे का? नाही, नी रिप्लेसमेंट झाल्याच्या नंतर जर का त्यांना आता फायदा असेल तर परत ऑपरेशनची गरज नसते. नॉर्मली हे रिप्लेसमेंटचे पेशंट्सला एक 15 वर्षापर्यंत त्रास वगैरे होत नाही आणि नंतर त्रास व्हायला लागला तर त्यानुसार पुढचं ऑपरेशन करावं लागू शकतं. अच्छा, म्हणजे साधारण 15 वर्षापर्यंत शक्यतो काही त्रास होत नाही. थोडंसं वापरण्यावरती पण आहे. एखाद्या वेळेला एखादा पेशंट 10 वर्षांनी पण परत येऊ शकतो किंवा मी असंही बघितलं की कधी कधी 20-22 वर्ष पण निघालेली आहेत. पण सुदैवाने जसा वेळ हल्ली काळ जसा पुढे चाललाय तसे हे नवीन मटेरियल जे वापरतात रिप्लेसमेंटच्या वेळेला
ते जास्ती ड्युरेबल आहेत. म्हणजे समजा पूर्वीपेक्षा आताची मटेरियल चांगले आहे त्यामुळे आणि थोडी म्हणजे अॅक्युरेसी म्हणजे ऑपरेशन मध्ये सुद्धा एकंदर कॉम्प्युटर नॅव्हिगेशन वगैरे वापरल्यामुळे अॅक्युरेसी चांगली असते. बरोबर आहे. आता नी रिप्लेसमेंट बद्दलच आपण बोलतोय, पण मुळात नी रिप्लेसमेंट ही का करावी लागते? जेव्हा सांध्याची झीज सुरू होते त्यावेळेला हळूहळू ते कार्टिलेज पूर्णपणे निघून जातं आणि जसं एखाद्या व्यक्तीचे दात पडले तर औषधाने दात परत येणार नाहीत. त्यामुळे सगळे दात पडले की कवळी बसवावी लागते. त्या पद्धतीने हे जे कार्टिलेज जे आहे ते निघून गेल्यावरती हा जो खालचा हाडाचा भाग उघडा पडतो तो एकमेकावरती घासल्यामुळे दुखत असतं. त्यावेळेला ते कार्टिलेज रिप्लेस करणं हे इम्पॉर्टंट आहे. पण कार्टिलेज असं कार्टिलेज मिळत नाही. दातांच्या ठिकाणी आपण जसे डेंचर लावतो म्हणजे दातासारखा दिसणारा आणि ते काम करणारा पदार्थ, पण तो कृत्रिम आहे. तसंच रिप्लेसमेंटला कार्टिलेजचं काम करणारा एक कृत्रिम पदार्थ बसवला जातो ज्याला नी रिप्लेसमेंट असं म्हटलं जातं. त्यामुळे नी रिप्लेसमेंट तेव्हा करावी लागते की जेव्हा पेशंटला एवढं दुखतंय की त्याला चालता येत नाही, 5-10 मिनिटं चाललं की थांबावं लागतं, एखादी वेदनाशामक गोळी रोज घ्यावी लागते. मगाशी म्हटलं तसं की कुशीवरती वळताना म्हणजे ऑलमोस्ट रोज रात्री झोपमोड होते. आणि जे एक साधारणतः या वयामध्ये एक दैनंदिन कार्यक्रम एखाद्या सिनियर सिटीजनचे असतात की बाबा देवळात जायचंय, नातवांना शाळेत सोडायचंय, ही कामं जेव्हा करू शकत नाही त्यावेळेला रिप्लेसमेंटची गरज पडते. बरोबर आहे. पण एकदा का तुम्ही रिप्लेसमेंटचा सल्ला दिला एखाद्या पेशंटला की मग पेशंटनी काय काळजी घ्यायला पाहिजे, सुरुवात कशी करावी ऑपरेशनच्या पूर्वी? रिप्लेसमेंटचा सल्ला दिल्यावरती आता हे ऑपरेशन इमर्जन्सी नसतं, त्यामुळे त्यांच्या सवडीनुसार लोकांच्या सुट्ट्यानुसार वगैरे ऑपरेशन केलं जातं. पेशंटचा फिटनेस बघितला जातो की ऑपरेशनला फिट आहे की नाही. जरी हे ऑपरेशन शक्यतो करून कमरेमध्ये सुई देऊन एक पाय बधीर करून केलं जातं, त्या मानाने हे मेडिकली फार चॅलेंजिंग जरी नसलं तरी पेशंटला सगळं इन्व्हेस्टिगेशन करून बघावं लागतं की फिट आहे की नाही. शरीरामध्ये काही इन्फेक्शन कुठे असता कामा नाही आणि अशा नंतर हे ऑपरेशन प्लॅन केलं जातं. सर, साधारण आता आपण बघितलं की 50-60 नंतर गुडघेदुखी सुरू होते किंवा त्याच्यानंतर हा नी रिप्लेसमेंटचा सल्ला दिला जातो. पण अशा लोकांना अनेकदा बीपी किंवा डायबिटीस यासारखे सुद्धा आजार असतात. अशा पेशंटना काय सल्ला देईल तुम्ही? ती बीपी आणि डायबिटीस हा हल्ली अतिशय कॉमन, म्हणजे हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ऑलमोस्ट 50% लोकांना तरी डायबिटीस आणि ब्लड प्रेशर असू शकेल आणि विशेषतः 50च्या पुढे ते खूप कॉमन आहे. पण हे दोन्ही कंट्रोलला आणून हे ऑपरेशन केलं जातं. म्हणजे ब्लड प्रेशर आणि शुगर ह्याचे दोघांची चेकिंग करून त्यांची औषधं देऊन ते कंट्रोलला आणून मगच हे ऑपरेशन केलं जातं. त्यामुळे त्यांना सुद्धा ऑपरेशन शक्य आहे, फक्त ते कंट्रोलला आणणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी कंट्रोल आणून मगच दिला जातो. मग एकदा का ऑपरेशनचा तुम्ही निर्णय घेतला किंवा ऑपरेशनची ही नेमकी प्रक्रिया कशी असते मग? ह्या ऑपरेशनमध्ये पेशंट हॉस्पिटलला ऍडमिट होतो आणि त्याच्यानंतर कमरेमध्ये सुई देऊन एक पाय बधीर करून हे ऑपरेशन केलं जातं. त्याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं की समजा हा नॉर्मल जो जॉईंट आहे त्याच्यामधलं हे कार्टिलेज गेलेलं असतं, तर अशा वेळेला त्या पेशंटचा सांधा ऑपरेशन करताना जे उरलेलं कार्टिलेज आहे ते व्यवस्थित काढून तो सरफेस प्लेन केला जातो आणि त्या ठिकाणी नवीन मांडीच्या हाडावरती हा मेटलचा सरफेस बसवला जातो. खालच्या हाडावरती हा टायटेनियमचा सरफेस बसवला जातो आणि दोघांच्या मध्ये एक पॉलिथिनचं मटेरियल असतं. त्यामुळे हे 3 लेयर्स मध्ये हा सांधा बनवला जातो आणि त्या पेशंटच्या साईजच्या अनुसार, म्हणजे आज प्रत्येक व्यक्तीची अॅनाटॉमी वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीचा साईज वेगळा आहे, स्त्रियांचा वेगळा आहे, पुरुषांचा वेगळा आहे. त्यामुळे वेगवेगळ्या साईजचे पार्ट्स अवेलेबल आहेत आणि तो विशिष्ट पार्ट त्या व्यक्तीला कुठला चालेल हे ट्रायल बसवून त्यानुसार मग हे ऑपरेशन पुढे केलं जातं आणि नंतर हा कृत्रिम सरफेस बसवला की दुसऱ्या दिवसापासून पेशंटची फिजिओथेरपी सुरू होते. सांध्याची हालचाल करणं, चालणं आणि जिने चढणं. साधारणतः एक 4थ्या दिवसापर्यंत पेशंट आपल्या पायाने टॉयलेटला जाऊ शकतो, स्वावलंबी होऊन जातो. जे आपले दैनंदिन व्यवहार आहेत, बेसिन समोरून दात घासणं, डायनिंग टेबलला जेवायला जाणं, हे सगळं तो करायला लागतो आणि मग त्याला घरी पाठवलं. तर तेच विचारायचं आहे की एकदा का त्याला घरी पाठवलं की पेशंटनी काय काळजी घ्यावी मुळात? घरी गेल्यावरती तसं म्हटलं तर जवळजवळ 1-1.5-2 महिने त्याला बरीच काळजी घ्यावी लागते. पहिली गोष्ट म्हणजे सांगितलेले व्यायाम निश्चित करावे लागतात. आधी मी सांगितल्याप्रमाणे खूपदा या सांध्यांना डिफॉर्मिटीज असते, म्हणजे सांध्याला एक वाकडेपणा किंवा अँगल डेव्हलप झालेला असतो आणि तो आपण ऑपरेशनच्या वेळेला नॉर्मल जरी केला तरी कधी कधी असं होतं की ते वळण मेंटेन ठेवायला त्यांना रोज व्यायाम करावा लागतो. पहिला 1.5 महिना सांधा लवचिक असतो
म्हणजे किती मुवमेंट यायला पाहिजे, किती बेंडिंग यायला पाहिजे, हे आपण व्यायाम किती करतो ह्यानुसार पण ठरतं. अच्छा. आणि असंही होतं की काही काही जणांचं बेंडिंग 90 डिग्री पर्यंत येतं, पण एखाद्या व्यक्तीला मांडीही घालता येते. ओके. म्हणजे व्यायाम किती करतो ह्यानुसार पुढची मुवमेंट ठरत म्हणजे जाते. फिजिओथेरपी व्यवस्थित इम्पॉर्टंट केली म्हणजे घरी की गेल्यावरती मग- फिजिओथेरपी करणं इम्पॉर्टंट बरोबर आहे. आहे. शक्यतो करून जखम वगैरे ओली करू नये, कारण की टिपिकली एक महिनाभर म्हणजे टाके काढून एक 5-6 दिवस होऊन जखम एकदम पूर्णपणे क्लीन आहे त्यानंतर